चर्चा दबक्या आवाजात काही दिवसांपूर्वी सुरू होती ती मंत्री माणिकराव कोकाटेंनी अगदी जाहीरपणे बोलून दाखवल्याने मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिस्तीवर मंत्री काही खुश नसल्याचं स्पष्ट दिसून आलेलं आहे। आता आमचे पीए आणि ओएसडी हे ठरवणं सुद्धा आमच्या हातात राहिलेलं नाहीये, ते सुद्धा सीएम ठरवतायत असं म्हणालेले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। शिवसेना मंत्र्यांची हीच तक्रार असल्याची खुसफुस सुरू होती, पण का या मंत्र्यांना आपल्याच मर्जीतले पीए आणि ओएसडी हवेत हा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। मुळात अनेकांना हाही प्रश्न पडलेला असू शकतो की पीए तर समजू शकतो, पीए अनेक वर्षांपासून आपण ऐकतोय, पण ही ओएसडी एक अनेक वर्षांपासून तयार झालेली टर्म आहे। हे ओएसडी बऱ्याचदा ऐकायला येतात, त्यांची नेमणूक होते त्यावेळेला त्याच्याबद्दलची चर्चा सुद्धा होते, पण कदाचित हे ओएसडी नेमके असतात कोण आणि त्यांचं काम काय असतं, कुठून तयार झाली ही कॉन्सेप्ट याबद्दल फारशी लोकांना माहिती नाहीये। त्यामुळे ते नेमके पीए ओएसडी पीएस ही सगळी लोक असतात कोण, त्यांची काय कामं असतात, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 5 डिसेंबर 2024 ला। त्यानंतर जवळपास 2-2.5 महिने उलटून गेले तरी सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मंत्र्यांनी पाठवलेल्या पीए आणि ओएसडीच्या नावांच्या शिफारसींची फाईल ही काही मंजूर होता होईना। 2-2.5 महिने दाखवलेल्या संयमांचा बांध अखेर फुटला आणि नेते कधी कुजबुजत होते तर कधी थेट बोलू सुद्धा लागले की आमचे पीए आणि ओएसडी हे नेमके कधी नियुक्त केले जाणार आहेत। सरते शेवटी मुख्यमंत्री कार्यालयाकडनं 109 नावांना मंजुरी मिळाली। सुमार कामगिरी, सुरू असलेल्या चौकशा किंवा फिक्सर म्हणून असलेला शिक्का या कारणास्तव 16 जणांची नावं ही काही मंजूर झालेली नाहीत। म्हणजे 125 जणांची यादी केलेली होती, 109 मंजूर झाले, 16 जण मात्र या कारणांसाठी रिजेक्ट झालेत। यावरच्या राजकीय मुद्द्यांवर सुद्धा आपण बोलू, पण सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे की पीए आणि ओएसडी पीएस ही सगळी लोक असतात कोण आणि त्यांच्यातले फरक नेमके काय असतात। आता एक 2-3 प्रकार असतात जे अधिकारी पातळीवर नेत्यांच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला सहसा मिळत असतात किंवा त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात, ते म्हणजे पीए पीएस आणि ओएसडी। पीए म्हणजे कोण, तर पर्सनल असिस्टंट, स्वीय सहाय्यक म्हणून ज्यांना ओळखलं जातं। पीएस म्हणजे कोण, तर पर्सनल सेक्रेटरी, खासगी सचिव म्हणून ज्यांना ओळखलं जातं। आणि मग येतात ते ओएसडी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, म्हणजेच विशेष कार्यकारी अधिकारी। एका मंत्र्याला त्याचा 35 जणांचा स्टाफ हा ठेवता येतो अशा पद्धतीने। म्हणजे आता ते मंत्रालयात जातात, आता एखादा नेता म्हटलं की त्यांच्यासोबतचा किती लवाजमा असतो हे आपल्याला माहिती आहे की खास करून ग्रामीण पट्ट्यातनं जे येतात त्यांचे समर्थक खूप मोठ्या प्रमाणात असतात, कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणात असतो, सतत त्यांची कामं पाहणारा एक वर्ग असतो। तसे खूप मोठा स्टाफ हा खरं तर त्या नेत्यांचा असू शकतो आणि मंत्री झाल्यानंतर तर त्यांचा दबदबा आपल्या मतदारसंघात आणखीन वाढतो आणि म्हणून आणखीन लोक त्यांच्या अवतीभोवती असलेली आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात ज्यावेळेला हीच लोक म्हणजे हेच मंत्री मंत्रालयात येतात, त्यांच्या ऑफिसेसमध्ये येतात, त्यावेळेला एवढी सगळी लोक ही आत काही अलाउड नसतात, ते मंत्रालयामध्ये अनेकदा जात असतात। तर अशा वेळेला हा एक साधारण एक ठरवून दिलेला स्टाफ असतो की ज्यांना त्या मंत्र्यांसोबत अगदी हमखास एंट्री ही दिली जाते। आता पीए आणि ओएसडी हे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं नियुक्त होत असतात, पण याच्यातली सुद्धा एक गंमत आहे, कारण की आता नुकतंच मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की मी कुठलीही गोष्ट खपवून घेणार नाहीये आणि कोणी नाराज जरी झालं तरी चालेल, पण माझे काही निकष आहेत त्यानुसारच पीए आणि ओएसडी हे नेमले जातील आणि ते अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांनाच असतात, हे सुद्धा अगदी फडणवीस यांनी खडसावून सांगितलेले। सो त्याबद्दल सुद्धा आपण बोलू, पण मुळात मुद्दा येतो तो म्हणजे हे नियुक्त जे होतात ते मुख्यमंत्री कार्यालयाकडनं। मुख्यमंत्री कार्यभार सांभाळत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाकडे हा सगळा कामकाज सुरू असतो की कुठल्या नेत्यांचे मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी हे कोण असणार, त्या सगळ्या फाईल्स तिकडनं क्लिअर होत असतात किंवा ते निर्णय सुद्धा त्याच विभागाकडनं जाहीर केले जातात। आता इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार ज्यांना पीए आणि ओएसडी म्हणून नियुक्त केलं जातं ते सरकारी कर्मचारी असायला हवे असा एक नियम आहे। या पीए आणि ओएसडींचं किमान पदवीपर्यंतचं शिक्षण हे झालेलं असायला हवं, तसंच त्यांची कारकीर्द सुद्धा चांगली असायला हवी, म्हणजे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असायला हवा, हा सुद्धा एक नियम आहे। पीए आणि ओएसडी म्हणून ज्यांची नियुक्ती होणार आहे त्यांनी प्रशासकीय पातळीवर काम केलेलं असेल तर अत्युत्तम, कारण त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव असेल तर त्याचा फायदा होतो, हे त्यांच्याकडनं खरं तर अपेक्षित आहेच। आणि त्याचबरोबर उत्तम संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स सुद्धा त्यांचे चांगले असायला हवे, हाही एक निकष आहे। या सगळ्या निकषांच्या आधारावर पीए आणि ओएसडी हे नियुक्त केले जातात। आता ज्यात देवेंद्र फडणवीस यांनी पीए आणि ओएसडी यांची नावं मंजूर करताना आणखीन काही निकष वाढवलेले आहेत, जसं की त्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप हे नसायला हवे, तो स्वच्छ चारित्र्याचा असायला हवा आणि त्यांच्या विरोधात कुठलीही चौकशी सुद्धा असायला नको। आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे हे ओएसडी नेमकी काय भानगड आहे। एका माजी अधिकाऱ्याने जे ओएसडी सुद्धा राहिलेले आहेत त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार पीए हे पहिल्यापासूनच मंत्र्यांसोबत असायचे, ओएसडी ही टर्म जी आहे ती मात्र काही वर्षांपूर्वी आलेली आहे। पीए हे क्लास 1 ऑफिसर असतात, म्हणजेच पहिल्या श्रेणीतले ऑफिसर्स अधिकारी असतात आणि ते एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात, ते मंत्र्यांवर अवलंबून आहे, त्यांना एक ठेवायचं अनेक ठेवायचे, 3 ते 4 सुद्धा असतात।
पण मंत्र्यांना एक व्यक्ती अशीही पीए म्हणून ठेवता येते जी शासकीय कर्मचारी नसली तरी सुद्धा चालते। मगाशी जसं वरती सांगितलेलं होतं की हे पीए ओएसडी असतात ते साधारणतः शासकीय कर्मचारी असणं अपेक्षित आहे, तो एक नियम आहे। पण बऱ्याचदा आमदारांचे पीए असतात ते काही शासकीय कर्मचारी नसतात, पण मग तोच आमदार ज्यावेळेला मंत्री होतो त्यावेळेला आपल्या पीएला काही सोडत नसतो, कारण त्यांना सगळे छक्के पंजे मात्र माहिती असतात। त्यामुळे अटीतील ही शिथिलता जी एक देण्यात आलेली आहे की आपला पहिल्यापासूनच पीए हा मंत्री झाल्यानंतर सुद्धा पीए कायम ठेवण्याचा फायदा जो आहे तो या मंत्र्यांना होत असतो, कारण ती एक अट मधली शिथिलता देण्यात आलेली आहे की एक व्यक्ती ही सरकारी अधिकारी नसली तरी सुद्धा चालू शकते। पीए दुसरी गोष्ट येते ती म्हणजे ओएसडी ही टर्म कुठून आली। तर पीए या शब्दाला तेवढा मान नाहीये असा एक साधारण समज सुद्धा तयार झालेला होता आणि त्यातूनच ओएसडी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी हे पद जन्माला आलं। पीए पेक्षा ऑफिसर म्हटलं की थोडी मान उंचावते, एक स्टेटस वाटतं, हा एक साधारण त्यामागचा एक समज आहे। जसं मी मगाशी म्हटलेलं होतं की हे पद पहिल्यापासून नव्हतं, पण माजी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 95च्या काळात हे पद तयार झालेलं आहे, 1995च्या काळात युती सरकारच्या काळात। पण 99 नंतर मात्र हे पद हमखास पाहायला मिळतं, त्यावेळेसचे ओएसडी सुद्धा हे ऐकिवात आहेतच, त्यामुळे तेव्हापासून तर हे पद नक्कीच होतं। त्यामुळे एक ढोबळ मानाने आपण सांगू शकतो की 25 ते 30 वर्षांपूर्वी ओएसडी हे पद तयार झालेलं आहे। आता हे पीए ओएसडी जे असतात त्यांना असं कुठलं नेमकं काम ठरवून दिलेलं नाहीये, जे मंत्र्यांच्या मनात येईल त्यांना जे सोयीचं पडेल ती कामं त्यांना वाटून दिली जातात। एकापेक्षा अनेक ओएसडी असल्याने एकापेक्षा अनेक पीए आणि ओएसडी असल्याने जी फाईल सांभाळण्यात ज्यांची खूबी आहे त्या पद्धतीने ती कामं वाटून दिली जातात, पण ती विभागणी सुद्धा अगदी काटेकोरपणे केली जाते जेणेकरून कुठली ढवळाढवळ व्हायला नको। काही फाईल्स पाहायची जबाबदारी ही पर्टिक्युलरली त्यांच्या खासगी सचिवांकडे असते, जे मंत्र्यांचे खासगी सचिव असतात त्यांच्याकडे असते, तर काही फाईल्स हे पर्टिक्युलरली ओएसडीच पाहत असतात। अशा पद्धतीने त्याची विभागणी केली जाते। मंत्र्यांभोवती प्रचंड कामांचा गराडा असतो, अगदी मुख्यमंत्र्यांभोवती तर त्याहून जास्त, कारण की त्यांच्या रोजच्या बैठका शेड्यूल्ड असतात, त्यांचे मंत्रिमंडळाच्या बैठका असतात, आढावा त्यांच्या खात्याच्या आढावा बैठका असतात, त्यांना अनेक जण भेटायला येत असतात, मग ते अधिकारी वर्गातले असतील, नेते मंडळी असतील, आमदार असतील, खासदार सुद्धा येतात, अगदी केंद्रीय मंत्र्यांसोबत सुद्धा भेटीगाठी होत असतात। इतकंच नाही तर सामान्य लोक सुद्धा आपल्या तक्रारी घेऊन त्या विभागापर्यंत येत असतात, त्यामुळे प्रचंड भेटीगाठींचा सुद्धा सिलसिला हा सगळा सुरूच असतो। त्या पलीकडे जाऊन त्यांचे दौरे ठरवून ठेवण्यात आलेले असतात, कधी मतदारसंघातले, कधी कामानिमित्त किंवा कधी काही कार्यक्रमांनिमित्त। तर अशा मंत्र्यांभोवती असंख्य त्यांच्या गोष्टी या त्यांचं एक शेड्यूल तयार होणं गरजेचं असतं आणि त्या सगळ्यांची जबाबदारी जी असते ती सुद्धा हे पीए किंवा ओएसडी हे सगळं पाहत असतात, हा सगळा कार्यभार पाहत असतात। एकटा माणूस किती पाहणार, त्यामुळे हे सगळं त्यांचे एक हेल्पिंग हँड्स असतात की ज्यांना त्या गोष्टी वाटून दिल्या जातात आणि त्यांनी हे सगळं पाहणं अपेक्षित असतं। त्यामुळे कुठलं असं नेमकं काम या लोकांकडे नाहीये जे मंत्र्याला ज्या पद्धतीने वाटेल की माझा हा साथीदार जो आहे तो हे काम नीट पाहू शकतो, दुसरावाला दुसरं पाहू शकतो, तर त्यांना त्या पद्धतीने ही सगळी विभागणी कामाची जी असते ती करून देण्यात येते। आता सरते शेवटी मुद्दा राहतो तो म्हणजे की देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले बाबा की हे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच असतात। त्याचं कारण असं आहे की सामान्य प्रशासन विभाग हे जे आपल्या महाराष्ट्रामधला विभाग आहे, तर हे विभाग अनेक वर्षांपासून मुख्यमंत्रीच पाहतात, त्यामुळे ते एक प्रकारे असं म्हटलं जातंय की हे सगळे अधिकार सरतेशेवटी मुख्यमंत्र्यांकडेच असतात। पण अगदी आपण एक टेक्निकली त्याची व्याख्या समजून घ्यायची झाली तर सामान्य प्रशासन विभागाचा जो मुख्य असतो तोच ठरवत असतो की कोणाचे पीए ओएसडी हे कशा पद्धतीने असणार, आणि अनेक वर्षांपासून ते पद मुख्यमंत्र्यांकडेच असल्यामुळे आता मुख्यमंत्री असं म्हणतात की हे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच असतात। सामान्य प्रशासन विभाग हे मुख्यमंत्र्यांकडेच खास करून ठेवण्यामागचं कारण सुद्धा ते असतं की सगळ्या बदल्या, कोणत्या आयएस अधिकारी कुठे असावेत वगैरे वगैरे या सगळ्यावर सुद्धा एक पकड राहते, कारण ते निर्णय सगळे याच विभागाकडनं होत असतात आणि म्हणून हा विभाग फार महत्त्वाचा आहे जे मुख्यमंत्री आपल्याकडेच ठेवत असतात। परिणामी या सगळ्या पीए पीएस ओएसडींच्या फाईल्स सुद्धा ज्या असतात त्या मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि टेक्निकली सुद्धा हा सगळा अधिकार त्यांचाच राहतो आणि त्यामुळे याच्यातले अनेक पॉलिटिकल अँगल्स सुद्धा असतात जे आपल्याला आता आरोप प्रत्यारोपांमधून पाहायला मिळतात। पण या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या भोवती किंवा मध्ये असलेले शब्द आहेत ते म्हणजे पीए आणि ओएसडी, तर त्याचे नेमके अर्थ काय, त्याच्यासाठी काय निकष असतात, ही सगळी माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।